Hello, students. Today we are going to see the function of a human heart, how the heart and lung coordinately perform with each other. नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्युमन हार्टचं फंक्शनिंग आणि ह्युमन हार्ट आणि लंग हे एकमेकांसोबत कसं फंक्शनिंग करतात ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, व्हॉट इज इट? The heart is a muscular organ that pumps blood around your body. Heart म्हणजे एक असं आपलं एक ऑर्गन आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे, की ते काय करतं, ब्लड पंप करतं. जशी आपली पाण्याची मोटर असते पंप करण्याची, म्हणजे खेचून घेण्याची किंवा पुश करण्यासारखं. सेम तेच फंक्शन आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेट होतं, आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं, त्या ब्लडचं सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित सर्व अवयवांना ब्लड पोहोचण्यासाठी जे पंपिंग स्टेशन लागतं, तर ते काम कोण करतं? हार्ट करतं. म्हणजे हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन दॅट पंप्स ब्लड अराउंड युअर बॉडी. म्हणजे पोहोचवतं पण आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड परत कलेक्ट करून लंग्सकडे पण पाठवतं. हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लंग आणि हार्ट, लंग अँड हार्ट यांचं कोऑर्डिनेशन कसं होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ते पण आपण पाहूयात. व्हॉट डज इट डू? द हार्ट पंप्स ब्लड which carries essential things your body needs like oxygen and nutrients. म्हणजे हार्ट काय करतं, तुमच्या बॉडीला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, कशा कशाची गरज आहे आपल्या बॉडीच्या सेल्सला, तर न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन या दोन मेन गोष्टींची गरज असते. तर हे त्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर ब्लड करतं. आणि हे ब्लड प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम हार्ट करतं. ब्लड मूव्हिंग थ्रू बॉडी also help get rid of waste your body doesn't need like carbon dioxide. म्हणजे आणखीन एक ब्लडचं काम काय आहे, की ब्लड काय करतं, की तुमच्या बॉडीमध्ये जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड, तर ते ब्लड मधून किंवा बॉडी मधून बाहेर टाकण्याचं काम सुद्धा हे ब्लडच करतं. आणि या ब्लडला पंप करतं हार्ट. पुढे अतिशय महत्वाची गोष्ट आहे बघा, द हार्ट अँड लंग्स वर्क टुगेदर ॲज अ टीम. म्हणजे द हार्ट अँड द लंग इज वर्किंग टुगेदर ॲज अ युनिट. म्हणजे दोघांमध्ये इतकं कोऑर्डिनेशन असतं की एकमेकांवर त्यांची कामे अवलंबून आहेत. हार्ट जे काम करतं त्याला हेल्प कोण करतं? लंग. आणि लंगच्या कामाला हेल्प कोण करतं? हार्ट. ठीक आहे, म्हणजे दे आर वर्किंग टुगेदर ॲज अ युनिट, वी कॅन से दॅट. ओके. गॅस एक्सचेंज, दिस ऑकर्स इन अ लंग. हाऊ इट ऑकर्स? एक शॉर्ट मध्ये आपण पाहूयात. इन युअर लंग्स द ब्लड लुजेस कार्बन डायऑक्साईड which you breathe out and gains fresh oxygen from the air you breathe in. म्हणजे लंग्स मध्ये होतं काय, लंग्स मध्ये आपण जी हवा घेतो, नाकावाटे जी हवा घेतो, दॅट गोज टू अवर लंग. ओके. इन दॅट एअर ऑक्सिजन इज प्रेझेंट, बरोबर. तर तो ऑक्सिजन लंग्स मध्ये गेल्यानंतर तो ब्लड मध्ये मिक्स करण्याचं काम कुठे होतं, तर लंग्स मध्ये. आलं लक्षात? म्हणजे ब्लड जे हार्ट पंप करतं ते जे नंतर लंग्स मध्ये जाऊन ऑक्सिजनेटेड होण्याचं काम, म्हणजे ब्लडला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे लंग्स मध्ये होतं. आलं लक्षात? दिस न्यूली ऑक्सिजन रिच म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड देन ट्रॅव्हल्स बॅक टू युअर हार्ट विच पंप्स इट आउट टू द रेस्ट युअर बॉडी. म्हणजे काय, म्हणजे जे ब्लड त्या ठिकाणी कुठे लंग्स मध्ये ऑक्सिजनेटेड झालेलं आहे, दॅट ब्लड ट्रॅव्हल बॅक टू द हार्ट, म्हणजे हार्टकडे परत जातं, विच पंप इट आउट टू द रेस्ट ऑफ युअर बॉडी. आणि नंतर ते बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम कोण करतं, तर हार्ट करतं. आलं लक्षात? म्हणजे
लंग काय करतं तर ब्लडला ऑक्सिजनेटेड, आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सप्लाय करायचं काम कोण करतं तर हार्ट करतं. नेक्स्ट, आता हार्टचे काही पार्ट्स आहेत वेगवेगळे, त्याबद्दल आपण एक एक पार्ट मध्ये ब्लड कसं सर्क्युलेट होतं, कुठून कुठल्या दिशेने जातं ते आपण थोडक्यात पाहूया. पहिला आहे सुपेरियर वेना कावा. सुपेरियर वेना कावा, a major vein that carries oxygen poor blood, oxygen poor blood from the head, chest and arms into the right atrium. म्हणजे सुपिरियर वेना कावा हे एक वेन आहे, वेनचं नाव आहे. म्हणजे तर ती वेन काय करते, ऑक्सिजन पुअर ब्लड म्हणजे डिऑक्सिजनेटेड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाहीये असं ब्लड घेते. आणि कुठून घेते, शरीराच्या मोठ्या मोठे जे पार्ट आहेत जसं की हेड आहे, चेस्ट आहे, आर्म्स आहेत, यांच्याकडून ते घेते आणि कुठे आणते, हार्टच्या राईट ऍट्रियम मध्ये. हार्टला 4 चेंबर असतात, राईट ऍट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ऍट्रियम अँड लेफ्ट वेंट्रिकल. तर सुपिरियर वेना कावा काय करतं, की सुपिरियर वेना कावा कलेक्ट्स द ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ऑक्सिजन पुअर ब्लड फ्रॉम द बॉडी अँड विच देन एंटर इनटू राईट ऍट्रियम. बघा आता पुढे राईट ऍट्रियम मधून काय होतं, द right atrium receives oxygen poor blood from body and pumps it into right ventricle. म्हणजे राईट ऍट्रियम मधून ब्लड कुठे जातं तर राईट वेंट्रिकल मध्ये जातं. पहिल्यांदा वेनाकावा टू राईट ऍट्रियम आणि राईट ऍट्रियम टू राईट वेंट्रिकल. कसलं ब्लड आहे हे, तर हे आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड. नेक्स्ट बघा, राईट वेंट्रिकल मध्ये काय होतं ते बघूयात. The right ventricle pumps oxygen poor blood to the lungs via the pulmonary arteries. आता इथे काय होतं, हे ब्लड कसलं आहे तर हे ऑक्सिजन पुअर ब्लड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे किंवा नाही असं आपल्याला म्हणता येईल. तर हे ब्लड हार्ट काय करते, एक वेन आहे, पल्मोनरी आर्टरीज. ओके, एक पल्मोनरी आर्टरीज नावाचं रक्तवाहिनी आहे, ब्लड वेसल आहे, त्याच्या थ्रू हे ब्लड कुठे पोहोचवलं जातं तर लंग्स कडे पोहोचवलं. कशासाठी तर ते पुन्हा ऑक्सिजनेटेड करण्यासाठी, कारण ते डिऑक्सिजनेटेड आहे, बरोबर. आणि ऑक्सिजनेशनचं काम कोण करतं तर लंग्स करतं, कारण एअर कुठे येते, लंग्स मध्ये. नेक्स्ट, पल्मोनरी आर्टरी, आणखी एक वेन आहे, आणखी एक आर्टरी वेसल आहे ज्याचं नाव आहे पल्मोनरी आर्टरीज. बघा मित्रांनो, आर्टरीज हे नेहमी काय करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड घेतात, पण हार्टच्या बाबतीत, हार्ट्स जेव्हा आपण शिकतो त्यावेळेस पल्मोनरी आर्टरीज कॅरीज विच टाइप ऑफ ब्लड तर डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, त्यांच्या स्ट्रक्चर मुळे असं त्यांना आर्टरी नाव दिले. पल्मोनरी आर्टरी विच इज ब्लड वेसल दॅट कॅरी ऑक्सिजन पुअर ब्लड फ्रॉम द राईट साइड ऑफ द हार्ट टू द लंग्स. म्हणजे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे पाठवायचे ते काम कोण करतं या ठिकाणी तर पल्मोनरी आर्टरी विच शोन इन फिगर बाय ब्ल्यू कलर. दीज आर द पल्मोनरी आर्टरीज. मेनली शरीरातल्या ज्या आर्टरीज आहेत त्या ऑक्सिजनेटेड ब्लडच कॅरी करतात, फक्त एक्सेप्शन इज अ पल्मोनरी आर्टरी विच कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढे पुढे आहे पल्मोनरी वेन. इथं पण तोच फंडा अप्लाय होतो. पल्मोनरी वेन, वेन्स आर कॅरिंग, जनरली वेन्स आर कॅरिंग deoxygenated blood, but in case of heart pulmonary veins carry oxygen rich म्हणजे oxygenated blood. Blood vessel, pulmonary veins are the blood vessels that carry oxygen rich blood from the lungs to the heart, from the lungs to the heart. आपल्याला माहिती आहे की पल्मोनरी आर्टरीने काय केलं तर डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं नेलं, लंग्स मध्ये. लंग मध्ये त्याचं काय झालं तर ऑक्सिजनेटेड झालं, त्या ब्लडचं ऑक्सिजनेशन झालं, ते ऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्ट मध्ये येतं बरं का. तर ते कोणा थ्रू येतं तर पल्मोनरी व्हेन्स.
पल्मोनरी व्हेन्स या ऑक्सिजनेटेड ब्लडला पुन्हा घेऊन येतात, ऑक्सिजनेशन करून लंग्स कडून घेऊन येतात हार्ट मध्ये. पण ते कोणत्या चेंबर मध्ये आणतात तर ते आता बघूया. ते आणतात लेफ्ट ॲट्रियम. राईट ॲट्रियम मध्ये आपण पाहिलं की डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं. आता लेफ्ट ॲट्रियम मध्ये काय आहे तर ऑक्सिजन रिच ब्लड विच कम फ्रॉम लंग. लेफ्ट ॲट्रियम receives oxygen rich blood from the lungs and pump it into the left ventricle. लेफ्ट ॲट्रियम मध्ये लंग्स कडून ऑक्सिजनेटेड रिच ब्लड आलं आणि ते कुठे जाईल नंतर लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. तिथून कुठे जातं पाहूयात. लेफ्ट वेंट्रिकल पंप्स ऑक्सिजन रिच ब्लड टू द रेस्ट ऑफ द बॉडी व्हाया एरोटा. एरोटा हे पण एका वेसलचं नाव आहे. म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आलंय ते एरोटा या ब्लड व्हेसलने पूर्ण शरीरामध्ये पोहोचवलं जातं. काय आहे एरोटा? एरोटा इज द मेन आर्टरी that carries oxygen rich blood away from the heart to the rest of body. आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज असते. हे ऑक्सिजनेटेड ब्लड एरोटा थ्रू कुठे पोहोचवलं जातं? पूर्ण बॉडीमध्ये. ओके, आता सगळं एकदम बघूयात एका लुक मध्ये. बघा, सुपेरियर वेना कावा काय करतं तर मोठे मोठे जे पार्ट आहेत, बॉडी पार्ट, हेड, चेस्ट, त्याकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड घेतं. बरोबर. ते कुठं जातं? ते जातं राईट ॲट्रियम मध्ये. राईट ॲट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये. राईट वेंट्रिकल मधून परत पल्मोनरी आर्टरीज थ्रू जातं लंग्स मध्ये. तिथं होतं त्याचं ऑक्सिजनेशन. पुन्हा येतं कुठे येतं? पल्मोनरी व्हेन्स थ्रू येतं लेफ्ट ॲट्रियम मध्ये. लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून पुन्हा पूर्ण शरीराला एरोटा थ्रू पूर्ण शरीराला त्याचा सप्लाय केला जातो. अतिशय सुंदर हे स्ट्रक्चर आहे आणि व्यवस्थित जर अभ्यास केला ना तर खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. त्यामुळे समजून घ्या कन्सेप्ट आणि पाठ करायची तर आवश्यकता नाहीये. कन्सेप्ट समजून घ्या. एकदा कन्सेप्ट समजली आणि नावं लक्षात राहिली ना तर खूप सोपं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.